माझ्या मुलांना जर सांगितलं की आज दुधी भोपळ्याची भाजी करणार आहे तर त्यांची भूकच पळून जाते। आजही तसंच झालं, पण भाजीऐवजी मी दुधी भोपळ्याचे असे धपाटे बनवले। त्यांनी ते खूप आवडीने खाल्ले आणि मला उद्या टिफिनला हेच पाहिजे आहे असा हट्टही केला। तुमचीही मुलं दुधी भोपळा खात नसेल ना तर असे धपाटे नक्की करून बघा, आवडीने खातील ते। तर यासाठी दुधी भोपळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, किसणीने असा किसून घ्यायचा, मोठ्या किसणीने किसायचा म्हणजे धपाटे बघूनच खायला मन होतं। 2 वाट्या गव्हाचं पीठ टाकायचं, 1 वाटी डाळीचं पीठ टाकायचं, भरपूर तीळ टाकायची, ठेचून घेतलेले लसूण, हिरव्या मिरच्या आणि जिरे टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं, 1 चमचा हळद टाकायची, भरपूर कोथिंबीर टाकायची आणि मेथीची भाजी बारीक चिरून टाकलेली आहे। तुमच्याकडे असेल तर टाका, नाही टाकली तरी चालते। दुधी भोपळ्याला पाणी सुटतं भरपूर, तर त्याच पाण्यामध्ये पीठ छान मिक्स करून घ्यायचं। नंतर गरजेनुसार पाणी टाकून पीठ छान सैलसर भिजवून घ्यायचं आहे। पीठ सैलसर असलं की तव्यावर धपाटे टाकता येतात, कपड्यावर थापायची गरज पडत नाही। गरम तव्याला तेल लावून घ्यायचं, धपाट्याचं पीठ घ्यायचं, या पद्धतीने तव्यावर थापून घ्यायचं। वरतून भरपूर मेथीही टाकायची, झाकण ठेवून 1 वाफ काढायची। वाफ काढली की तेल लावून धपाटे दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचे। या धपाट्यांना तुम्ही दह्यासोबत, लोणच्यासोबत खाऊ शकता, अतिशय छान लागतात। तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा।